हॅलो हॅलो. हॅलो. हा आवाज येतो ना. हा सर. हा so today's topic that is the evolution of kidney, comparative anatomy of the kidney, how evolution of the kidney takes place. Now before starting the topic, I would like to tell you what is the function of kidney. So as you are all aware that kidney is the main excretory organ present in all vertebrate animals, because as compared to the other animals contain other glands. For example, if you observe the arthropod animals, green glands present. For example, molluscan animals, green glands present. Then cockroach, that other Malpighian tubules present. So these organs, they play important role in the separation and elimination of the waste material. So the organ which play important role in the separation and elimination of metabolic waste, heterogeneous waste material from the animal body, that is called as excretory organ. Now, when the development of the kidney takes place from the embryonic condition, बघा मी काय म्हणतोय ते सुरुवातीला समजून घ्या. म्हणजे एम्ब्रियोनिक कंडिशन मध्ये या किडनीची डेव्हलपमेंट होत असताना किंवा इनव्हर्टिब्रेट एनिमल मध्ये किडनीची डेव्हलपमेंट होत असताना कशा पद्धतीचं स्ट्रक्चर डेव्हलप होत असेल. नाउ इफ यू गो थ्रू द बेसिक प्लॅन, the basic plan किंवा बेसिक स्ट्रक्चर आपण जर बघितलं वर्टिब्रेट किडनी मध्ये, in all vertebrates, listen carefully, the location of the kidney is definite. किडनीचं लोकेशन आहे डेफिनेट आहे, फिक्स आहे. इट इज प्रेझेंट ऑन आयदर साइड ऑफ द व्हर्टेब्रो कॉलम. ते लोकेशन कुठं प्रेझेंट आहे? व्हर्टेब्रो कॉलमच्या दोन्ही बाजूला प्रेझेंट आहे. नाउ दिस vertebral column which is present in vertebrate animal, in which there is one aorta, that is called as dorsal aorta. Dorsal aorta, what is the function of dorsal aorta? It is the blood vessel, large blood vessel present, which arises from the heart and supply blood to the all parts of the body. म्हणजे प्रत्येक वर्टिब्रेट एनिमलच्या बॉडीमध्ये वेंट्रिकल पासून निघालेली एक मोठी एओर्टा असतोय. तो एओर्टा काय करतो? सगळ्या बॉडीला ब्लड सप्लाय करत असतो. When supply blood, at that time it carries nitrogenous waste material towards the kidney. जेव्हा हे ब्लड बॉडीला सप्लाय केलं जातं तेव्हा किडनीला सप्लाय करण्यासाठी म्हणून तो एओर्टा किडनीच्या बरोबर, दोन किडनीच्या बरोबर सेंटरला आहे, मधून आहे, वर्टेब्रल कॉलमच्या बरोबर वरती आहे, म्हणून त्याला डॉर्सल एओर्टा म्हणतात. Dorsal in position present on the dorsal side of the vertebral column, that is why it is called as dorsal aorta. And this dorsal aorta supply blood, बघा, dorsal aorta supply blood to the kidney for the separation and elimination of the waste material. म्हणजे या पहिल्या स्लाइड मध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल पहा, हा ही जी पहिली स्लाइड आहे, त्या पहिल्या स्लाइड मध्ये तुमच्या लक्षात आलं असेल पहा, इथं कर्सर आहे, या कर्सर मध्ये हा जो डॉर्सल एओर्टा आहे, that supply blood to the kidney, and kidney contain different types of the neuron. The basic fundamental functional unit of the kidney is the nephron or uriniferous tubule. म्हणजे प्रत्येक किडनी मध्ये महत्वाचं बेसिक फंडामेंटल युनिट काय? युरिनिफेरस ट्यूब्यूल किंवा काय? नेफ्रॉन आपण त्याला म्हणतो. नेफ्रॉन किंवा युरिनिफेरस ट्यूब्यूल्स प्रेझेंट आहे. पाठीमागच्या लेक्चरला सांगितलं, समजा हे किडनीचं लोकेशन आहे, किडनीच्या बाहेरच्या भागातला कॉर्टेक्स म्हणायचं आणि आतला खोलगट भागातला काय म्हणायचं? मेडुला म्हणायचं. तर ह्या दोन्ही भागामध्ये काय प्रेझेंट आहेत? नेफ्रॉन्स प्रेझेंट आहेत. Those nephrons, those uriniferous tubule present in the cortex, they are called as corticular nephron or corticular uriniferous tubule. बघा, जे नेफ्रॉन्स किंवा युरिनिफेरस ट्यूब्यूल कॉर्टेक्स मध्ये, त्याला कॉर्टिक्युलर किंवा कॉर्टेक्स, एक्स्ट्रा कॉर्टेक्स किंवा कॉर्टिक्युलर नेफ्रॉन असं म्हणतात. आणि मेडुला मध्ये असणारे नेफ्रॉन्स असतात त्याला मेडुलरी नेफ्रॉन म्हणतात. बघा, काही नेफ्रॉन असे असतात की कॉर्टेक्स मध्ये काय, बोमन्स कॅप्सूल, आणि एंटायर पार्ट हा मेडुला मध्ये, त्याला एक्स्ट्रा मेडुलरी नेफ्रॉन म्हणतात. म्हणजे अशा प्रकारे हे मेडुलरी नेफ्रॉन, कॉर्टिक्युलर नेफ्रॉन हे किडनी मध्ये प्रेझेंट आहे. आता एका किडनी मध्ये साधारणपणे 300 मिलियन नेफ्रॉन्स प्रेझेंट. मी काय म्हणतो ते बघा, एका किडनी मध्ये किती नेफ्रॉन्स आहेत? 300 मिलियन नेफ्रॉन्स प्रेझेंट आहेत. म्हणजे एकाला एक नेफ्रॉन जर जोडला, असे 300 मिलियन नेफ्रॉन जर जोडले तर पृथ्वीला एक पूर्ण सर्कल पास होईल, एवढं त्याचं सर्कल मोठं आहे. अशा पद्धतीचे स्ट्रक्चर आहे. So these nephrons, they play important role in the separation and elimination of the waste material. Now, this is the basic embryonic plan present in the vertebrates. म्हणजे कोणताही वर्टिब्रेट घ्या, तुम्हाला त्याचा बेसिक प्लॅन तुम्हाला कसा दिसतो ते बघा. म्हणजे आता तुम्ही म्हणाल, जेव्हा पिल्लाची वाढ कोंबडीच्या अंड्यामध्ये होते तेव्हा कशा पद्धतीचं वेस्ट मटेरियल सेपरेट केलं जात असेल, तर तो बेसिक प्लॅन मी तुम्हाला सांगतोय.
फॉर एक्झाम्पल ह्युमन बॉडी मध्ये when the development of the baby takes place inside the uterus, at that time how metabolic waste from the fetal body is separated and eliminated and circulated in the mother's body. म्हणजे बाळाची वाढ जर गर्भाशयात होत असताना त्या बाळाच्या बॉडीमध्ये होणारी वेस्ट कशी सेपरेट केली जात असेल आणि ती वेस्ट पुन्हा आईच्या शरीरामध्ये टाकून नंतर ती आईच्या युरिन मधून कशी टाकली जात असेल त्याचा बेसिक प्रमाण. सो embryonic kidney tubule, it is made up of three parts. तीन parts आहेत त्याच्यामध्ये. See, this is called as coelomostome or nephrostome. हा जो पार्ट आहे त्याला काय म्हटलंय पहा, coelomostome किंवा नेफ्रोस्टोम असं म्हटलंय. आता हा नेफ्रोस्टोम किंवा सिलोमोस्टोमचा हा जो भाग आहे पहा, कर्सर जिथं आहे तिथं तो एक भाग आहे. दुसरा आहे कुठला, हा लॉन्जिट्युडिनल डक्टचा पोर्शन आहे काय पहा. डक्ट इट इज कम्युनिकेटेड टुवर्ड्स द मदर्स बॉडी, ठीक, मदरच्या बॉडीवर कम्युनिकेट केलेला आहे. आणि तिसरा पार्ट जो आहे तो म्हणजे ग्लोम्युरुलसचा पार्ट आहे. हा ग्लोम्युरुलसचा पार्ट आहे. हा ग्लोम्युरुलस, व्हॉट इज मिनिंग ऑफ ग्लोम्युरुलस, की जिथं बोबन्स कॅप्सूल आहे आणि ब्लड वेसलचं जाळ आहे. Afferent arteriole enters inside the Bowman's capsule. It redivide to form small capillaries, that is called as glomerulus, and again reunite to form. म्हणजे बघा इथं तुम्हाला मी कर्सर दाखवतोय. हा कर्सर जो आहे ह्या ब्लड वेसलचं आतमध्ये गेल्यानंतर काय झालं, डिवायडेशन झालेलं आहे. स्मॉल ब्लड वेसल्स आहेत आणि त्या स्मॉल ब्लड वेसल्स पुन्हा रियुनाइट काय तयार झालेला आहे, इफरंट आर्टिरिओल तयार झालेला आहे. म्हणजे एफरंट आर्टिरिओल एंटर्स इनसाइड द बोमन्स कॅप्सूल दॅट redivide to forms this glomerulus, याला ग्लोमेरुलस म्हणायचं. आणि नंतर काय होतं, इथून ते ब्लड पास होतं इकडं एफरंट आर्टिरिओलच्या माध्यमातून, म्हणजे एक बोमन्स कॅप्सूल आहे. आता बघा, म्हणजे एम्ब्रियोच्या बॉडीमध्ये तयार झालेली जी वेस्ट आहे ती दोन प्रकारे गोळा केली जाते. कोणत्या माध्यमातून, पहिलं की काही अॅनिमल्स मध्ये वेस्ट मध्ये टाकण्याची प्रक्रिया नाही. इन दोज अॅनिमल बॉडी दॅट peritoneal funnel that play very important role. बघा, सिलेटेड पेरिटोनियल फनेल दॅट ऍब्सॉर्ब मेटाबॉलिक वेस्ट, बघा मेटाबॉलिक वेस्ट काय केली जाते, ती ऍब्सॉर्ब केली जाते पहा. आता हे मेटाबॉलिक वेस्ट ऍब्सॉर्ब केली काय केली जाते बघा, इथून ती बॉडीतून टाकली जाते. सो मेटाबॉलिक वेस्ट दॅट इज प्रेझेंट, जी मेटाबॉलिक वेस्ट तयार होईल त्या फनेल मध्ये, ती फनेल मधून कुठे जाणार आहे, युरिनिफेरस ट्यूब्यूल मध्ये जाणार आहे. इन द डायग्राम देर आर ओनली 3 पार्ट्स. म्हणजे एम्ब्रियोनिक कंडिशन मध्ये दोन प्रकारची वेस्ट तयार होते, दोन माध्यमातून वेस्ट तयार होते. एक बॉडीमध्ये तयार होलेली जी मेटाबॉलिक वेस्ट आहे ती फनेल मधून गोळा करायची आणि युरिनिफेरस ट्यूब्यूल मधून ती डक्ट मध्ये टाकायची. म्हणजे आईच्या बॉडीमध्ये किंवा ज्या अॅनिमलच्या बॉडीमध्ये एग मध्ये डेव्हलपमेंट आहे त्या अॅनिमलच्या बॉडीमध्ये ती डक्ट मध्ये टाकली जाते. डक्ट मधून नंतर ती अॅलॉन्टाईस मध्ये वेस्ट साठवली जाते. तो पार्ट नंतर आहे, तुम्हाला एम्ब्रियोलॉजी शिकताना समजेल. पण बाळाच्या शरीरामध्ये झालेली मेटाबॉलिक वेस्ट आहे that is converted into urea, uric acid, ammonia, आणि नंतर ते युरिन मध्ये कन्व्हर्शन होण्यासाठी म्हणून ती गोळा केली जाते. दॅट वेस्ट इज कलेक्टेड हिअर. ती कुठे गोळा केली जाते वेस्ट, ती इथं आणली जाते पहा. म्हणजे एफरंट आर्टिरिओलच्या माध्यमातून बाळाच्या शरीरातल्या ब्लड मधून वेस्ट इथं आणायची, इथं प्रेशर वाढवायचं, इथून फिल्ट्रेशन होणार, याला ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन तुम्ही स्टडी केलं असेल पहा. ते फिल्ट्रेशन झाले जे युरिन आहे ते या कर्सरच्या माध्यमातून येतं आणि ते युरिन परत काय होतं, या दिशेने पास होतं आणि डक्टच्या माध्यमातून ते आईच्या बॉडीमध्ये टाकलं जातं किंवा अॅलॉन्टाईस मध्ये टाकलं जातं. अलग लक्षामध्ये, म्हणजे बघा कसा बेसिक प्लॅन लक्षात आला का. युरिनिफेरस ट्यूब्यूल्स चा महत्वाचा रोल एम्ब्रियोनिक कंडिशन मध्ये ग्लोमेरुलस मधून वेस्ट सेपरेट करायची आणि युरिनिफेरस ट्यूब्यूल मधून नंतर ती डक्ट मध्ये टाकायची. अशा पद्धतीचे दोन प्रकारे वेस्ट केले जातात. तर एम्ब्रियोनिक कंडिशन मध्ये जी किडनी आहे त्याला आर्चिनेफ्रॉस किडनी असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, आर्चिनेफ्रॉस किडनी. म्हणजे बघा आता इथं तुम्हाला दिसतंय स्ट्रक्चर पहा, एओर्टा दिसतोय ब्लड वेसल मधला, मोठी ब्लड वेसल लाल रंगाची, त्याला काय म्हणायचं, एओर्टा म्हणायचं. एओर्टा, दॅट एओर्टा प्ले इम्पॉर्टंट रोल. म्हणजे तो एओर्टाचा रोल काय महत्वाचा, त्या एओर्टाचा रोल महत्वाचा काय आहे, ह्या एओर्टाचा महत्वाचा रोल काय आहे, सप्लाय ब्लड टू द ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी, सप्लाय ब्लड टू द ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी. आणि तो ब्लड सप्लाय करायचा, तो सगळ्या बॉडीला सप्लाय करायचा आणि नंतर तो बॉडीला सप्लाय केल्यानंतर तो इथं आणायचा आणि नंतर तो इथून ती वेस्ट काय केलं ते सेपरेट करायची आर्चिनेफ्रॉस किडनीच्या माध्यमातून, म्हणजे इम्युनिक कंडिशन मध्ये. नंतर ती लॉन्जिट्युडिनल डक्ट मध्ये टाकायची आणि नंतर ती लॉन्जिट्युडिनल डक्ट मधून ती कुठे येणार, ही डक्ट जी गोळा करते ब्लड वेसल ती या माध्यमातून गोळा करते, नंतर ते एम्ब्रियोनिक कंडिशन मध्ये एका ठिकाणी गोळा केले जाते. म्हणजे all these external glomeruli they play very important role in the separation of the waste material from the coelomic fluid.
दे ड्रेन. सगळं गोळा केलेलं वेस्ट मटेरियल ते ड्रेन कुठे केलं होतं? अॅनिमलच्या नेफ्रोस्टोमच्या माध्यमातून, युरिनिफेरस ट्युब्यूलच्या माध्यमातून, नंतर डक्टच्या माध्यमातून ते तिथे येतं. अशा प्रकारची ही प्रिमिटिव्ह किडनी ही फक्त लार्वल अॅनिमल्स मध्ये आढळते. कोणते अॅनिमल्स? हॅग फिशेस. तुम्ही बघितलं असेल सायक्लोस्टोमॅटामध्ये पेट्रोमायझोन आणि मिक्झिन नावाचे दोन फिशेस भेटतात, त्यांना हॅग फिशेस म्हटलं जातं. पॅरासिटिक व्हर्टिब्रेट्स आहेत. त्या अॅनिमलच्या बॉडीमध्ये पॅरासिटिक अॅनिमल्स असल्यामुळे डाएट वेगळा आहे, वेस्ट मटेरियल वेगळं आहे. आणि अशा अॅनिमलच्या बॉडीमध्ये जी एम्ब्रियोनिक कंडिशन मध्ये असणारी किडनी आहे तशाच प्रकारची किडनी ही ऍज इट इज परसिस्ट इन टू द ऍडल्ट अॅनिमल. फक्त सायक्लोस्टोम अॅनिमलच्या बॉडीमध्ये अशा प्रकारची किडनी आढळते. ओनली इन द सायक्लोस्टोम अँड सम सिसिलियन्स. आता सिसिलियन्स म्हणजे काय तुम्हाला सांगतो. देर आर सम इनव्हर्टिब्रेट अॅनिमल्स ज्याच्यामध्ये व्हर्टिब्रेट बरोबर काही स्ट्रक्चर सिमिलर दिसतं. तर तशा सिसिलियन्स मध्ये काही व्हर्टिब्रेट अॅनिमल्स आहेत त्याच्यामध्ये पण अशा प्रकारची ही किडनी दिसते. तर ही फक्त किडनी आर्चिनेफ्रॉस किडनी तुम्हाला एमसीक्यू मध्ये बऱ्याच वेळा विचारतील पहा. आर्चिनेफ्रॉस किडनी प्रेझेंट इन डॅश 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 हॅगफिशेस अँड सिसिलियन्स. हे तुमचं उत्तर लक्षात ठेवायचं. कुठली बघा मी काय म्हणतो ते लक्षात घ्या. हॅगफिशेसची लार्वल कंडिशन, हॅगफिशेसची एम्ब्रियोनिक कंडिशन त्याच्यामध्ये ही आर्चिनेफ्रॉस किडनी आहे. पहिला मुद्दा क्लिअर झाला. आर्चिनेफ्रॉस किडनी म्हणजे काय? आर्चिनेफ्रॉस किडनी म्हणजे काय? अशा प्रकारची किडनी पहा. आलं लक्षामध्ये? एम्ब्रियोनिक किडनी. आणि अशा प्रकारच्या किडनीमध्ये जे नेफ्रॉनचं स्ट्रक्चर आहे, किडनीचं ट्युब्यूलचं स्ट्रक्चर आहे, त्याच्यामध्ये प्रामुख्याने 3 भाग येतात. पेरिटोनियल फनेल, होमन्स कॅप्सूल ग्लोमेरुलस, मार्फिजन बॉडी आणि ट्युब्यूल. लॉन्जिट्युडिनल डक्ट म्हणजे ट्युब्यूल जी गोळा करते वेस्ट. आता पुढचा पॉइंट तुमच्या लक्षामध्ये घ्या. या पॉइंट मध्ये तुमच्या आता असं लक्षात आलं असेल पहिल्या स्ट्रक्चर मधून गोळा केलेली जी वेस्ट आहे ती सगळी वेस्ट ही एका कलेक्टिंग डक्टच्या माध्यमातून काय केलं जाते? सगळ्या बॉडी मधून गोळा केलेली जी वेस्ट आहे ती काय केली जाते? ब्लड वेसलच्या माध्यमातून एवॉर्टा मधून आणली जाते. आणि नंतर ती कुठे आणली जाते? बघा हे बघा इथं ती आणली जाते सगळी वेस्ट सगळ्या डक्टच्या माध्यमातून. ही जी तुम्हाला आता कर्सर मी जो दाखवतो या कर्सरच्या माध्यमातून सगळी डक्टच्या माध्यमातून ती सगळी वेस्ट कुठे झाली जाते? ती अॅनिमलच्या बॉडीमध्ये सप्लाय केली जाते. अशा प्रकारची किडनी ही फक्त तुम्हाला एम्ब्रियोनिक कंडिशन मध्ये दिसेल. म्हणून हॅग फिशेसचे जे लार्वे सायक्लोस्टोमॅटामध्ये दिसणारे जे अॅनिमल्स आहेत, पेट्रोमायझोन आणि मिक्झिन सारखे अॅनिमल्स आहेत, इन दोज अॅनिमल्स सच टाइप ऑफ किडनी इज प्रेझेंट दॅट इज कॉल्ड एज आर्चिनेफ्रॉस. हा पहिला पॉइंट क्लिअर झाला असेल. आता पुढचा पॉइंट आपण बोलतोय पहा. दिस इज द अनदर पॉइंट. आता पुढचा पॉइंट कसा बघा. हा जो त्याच्या पुढचा पॉइंट आहे त्याच्यामध्ये तुमच्या लक्षामध्ये येईल प्रोनेफ्रॉस किडनी. हे पाठीमागे सांगितलं होतं तुम्हाला. जर ऍबडॉमेन मध्ये बघा ऍबडॉमेन आता इथं तिन्ही प्लॅन दाखवले. प्रोनेफ्रॉस म्हटले पण तिन्ही प्लॅन दाखवले. बारकाईने स्ट्रक्चर फक्त ऑब्झर्व करून घ्या तुमच्या लक्षामध्ये येईल पहा. ऍबडॉमिनल कॅव्हिटी मध्ये 3 ठिकाणी किडनीचं लोकेशन असतंय. मी पाठीमागच्या लेक्चर सांगतो. समजा शरीराची आपली ऍबडॉमिनल कॅव्हिटी आहे. ही ऍबडॉमिनल कॅव्हिटी आहे. ही ऍबडॉमिनल कॅव्हिटी आहे. हा आणि ह्या ऍबडॉमिनल कॅव्हिटी मध्ये ह्या अँटिरियर पार्ट आहे डायफ्रामच्या जवळ फुफ्फुसाच्या खालचा भाग की जिथं स्टमक असतं. आणि हा पोस्टेरियर पार्ट आहे ऍबडॉमिनल कॅव्हिटीचा की जिथं काय प्रेझेंट आहे? शेवटचा पार्ट आहे. साधारणपणे आपलं युरिनरी ब्लॅडर लोकेटेड असतं. म्हणजे युरिनरी ब्लॅडरचं लोकेशन. आता बघा या 3 याच्यामध्ये परत 3 भाग करायचे. हा अँटेरियर पार्ट आहे, हा पोस्टेरियर पार्ट आहे आणि मिडल पार्ट. अँटेरियर पार्ट मध्ये काही अॅनिमल्स मध्ये किडनी दिसते त्याला प्रोनेफ्रॉस किडनी म्हणायचं. आता स्लाइड मध्ये डायग्राम मध्ये बघा. म्हणजे हा जर तुमचा ऍबडॉमिनल कॅव्हिटी असेल इथून बघा कर्सर कुठून आहे? इथून ऍबडॉमिनल कॅव्हिटी सुरू झाली. हा अँटेरियर पार्ट आहे. हा मिडल पार्ट आहे पहा. एरोने दाखवलेला हा मिडल पार्ट आहे. हा आणि हा पार्ट आहे तो कुठला? पोस्टेरियर पार्ट. म्हणजे जर ऍबडॉमिनल कॅव्हिटीच्या अँटेरियर पार्टला काही अॅनिमल्स मध्ये किडनी असेल तर त्याला प्रोनेफ्रॉस किडनी म्हणायचं. प्रिमिटिव्ह अॅनिमल्स मध्ये म्हणजे जेव्हा व्हर्टिब्रेट्स उदयाला आले तेव्हा व्हर्टिब्रेट अॅनिमल्स उदयाला आल्यानंतर त्या अॅनिमल्सच्या बॉडीमध्ये अशा प्रकारची किडनी पहिल्यांदा आढळली आणि ते तशा प्रकारचे अॅनिमल्स म्हणजे त्याच्या अॅनिमल्सला काय म्हणायचं? प्रोनेफ्रॉस किडनी असं म्हणायचं. काय म्हणायचं? प्रोनेफ्रॉस किडनी असं म्हणायचं. अलग लक्षामध्ये. मेसोनेफ्रॉस किडनी म्हणजे काय? किडनी इज लोकेटेड इन द मिडल पार्ट ऑफ द ऍबडॉमिनल कॅव्हिटी. किडनीचं लोकेशन कुठे आहे? मिडल पार्ट ऑफ द ऍबडॉमिनल कॅव्हिटी. आता बघा हा मिडल पार्ट आहे ऍबडॉमिनल कॅव्हिटीचा आणि ह्या मिडल पार्ट मध्ये
म्हणजे या भागापासून ऍब्डॉमेनच्या जर किडनीचं लोकेशन असेल, ग्लोमेरुलसचं लोकेशन असेल, इथं ग्लोमेरुला दिसत का? आणि हे ग्लोमेरुला आहे मेसोनेफ्रॉस किडनी. आणि मेटानेफ्रॉस किडनी म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल पहा, posterior region of the abdominal cavity where that kidneys are located. abdominal कॅव्हिटीच्या खालच्या भागामध्ये जर किडनी असेल तर त्याला मेटानेफ्रॉस किडनी असं म्हणायचं. म्हणजे लोकेशन म्हणून 3 पार्ट आहेत आणि त्याच्यावरून आयडेंटिफिकेशन मार्क आहे. प्रोनेफ्रॉस, मेसोनेफ्रॉस आणि मेटानेफ्रॉस. मेटानेफ्रॉस किडनी म्हणजे बिन शेप्ड किडनी लक्षात ठेवायचं. काही अॅनिमल्स फिशेस सारखे अॅनिमल्स आहेत त्याच्यामध्ये मेसोनेफ्रॉस किडनी केला जातो. काही अॅम्फिबियस अॅनिमल्स मध्ये. आता एक दुसरा लक्षात ठेवा प्लॅन. बघा, किडनी इज इलॉंगेटेड रिबन स्ट्रक्चर आपण म्हणतो. काही व्हर्टिब्रेट एनिमल मध्ये किडनीचं काय आपण करतो स्ट्रक्चर? किडनी इज इलॉंगेटेड रिबन स्ट्रक्चर. रिबन स्ट्रक्चर या लांबट आहे रिबन स्ट्रक्चर. रिबन लाईक स्ट्रक्चर आहे पहा करसर पर्यंत. आणि काही एनिमल्स मध्ये आपण काय किडनी इज द कशी आहे किडनी ही बिन शेपड म्हणतो. आता इथं ही बिन शेपड किडनी प्रेझेंट आहे. म्हणजे बिन शेपड किडनी आहे असं आपण म्हणतो. तर अशा पद्धतीचं हे लोकेशन आहे. त्याच्यावर प्रोनेफ्रॉस, मेसोनेफ्रॉस आणि मेटानेफ्रॉस किडनी असं म्हणायचं. आता पुढचा जो पॉइंट आहे, आता बघा मेसोनेफ्रॉस किडनीचं जर लोकेशन बघितलं, हे 10 मिनिटं राहिल्यात. 10 मिनिटांमध्ये संपतंय हे. प्रोनेफ्रॉस, मेसोनेफ्रॉस लोकेशन मला समजून सांगायचं होतं. आता मेसोनेफ्रॉस किडनी जर बारकाईने ऑब्झर्वेशन केलं तर ऍब्डॉमिनल कॅव्हिटी मध्ये लोकेशन ऑब्झर्व केलं तर त्या किडनी पासून अराइज होणारं स्ट्रक्चर जे आहे बघा, मेसोनेफ्रॉस आणि मेटानेफ्रॉस मधला फरक सांगतो. ज्या अॅनिमलला युरिनरी ब्लॅडर नसतं, बघा ज्या अॅनिमलला युरिनरी ब्लॅडर नसतं ते मेसोनेफ्रॉस किडनीचं लोकेशन लक्षात ठेवायचं. आणि ज्या अॅनिमलला युरिनरी ब्लॅडर आहे, आता तुमच्या लक्षामध्ये फरक पडला असेल पहा, फरक जाणवत असेल, डिफरन्स बिटवीन मेसोनेफ्रॉस आणि मेटानेफ्रॉस. मेसोनेफ्रॉस म्हणजे काय? ज्या अॅनिमलला युरिनरी ब्लॅडर नाही ती मेसोनेफ्रॉस किडनी. ज्या अॅनिमलला युरिनरी ब्लॅडर आहे ती मेटानेफ्रॉस किडनी. मेटानेफ्रॉस. मेटानेफ्रॉस का म्हणायचं? मेटा म्हणजे मेनी, नेफ्रॉन्स लोकेटेड इन द कॉम्पॅक्ट साइट ऑफ द बिन शेप्ड किडनी. कॉम्पॅक्ट साइज मध्ये बिन शेप्ड किडनी मध्ये लोकेटेड आहे. दे कलेक्ट देअर युरिन अँड टेम्पररी स्टोअर्ड इनटू द युरिनरी ब्लॅडर. म्हणजे ते गोळा केलेले युरिन आहे ते युरिनरी ब्लॅडर मध्ये टेम्पररी स्टोअर केलं जातं. आता तुमच्या ध्यानामध्ये पुन्हा एक प्रश्न येईल पहा, पण मेसोनेफ्रॉस किडनी मध्ये का टेम्पररी स्टोअर केलं जात नाही? तर जसं इव्होल्युशन होत गेलं, जसं अॅनिमल्सची निर्मिती होत गेली, तसे काही अॅनिमल्स मध्ये, फिशेस मध्ये, एम्फिबियस मध्ये, काही बर्ड्स मध्ये बघा, बर्ड्स मध्ये तर ते पॅरासिटिक अडॅप्टिव्ह मेकॅनिझम आहे, अडॅप्टेशन आहे. पक्षाला हवेत विहार करताना ब्लॅडरचं वजन वाढू नये म्हणून त्याला ब्लॅडरच नाही, डायरेक्ट युरिन जे आहे ते क्लोएकामध्ये टेम्पररी. आणि नंतर ते काय केलं तर एम्फिबियस अॅनिमल्स मध्ये तसं आहे, फिशेस मध्ये तसं आहे. That urinary bladder is absent and direct ureter open to the cloaca. म्हणजे लोकेशन मध्ये तुमच्या ध्यानात येईल पहा, व्हॉट इज लोकेशन ऑफ द क्लोएका. आता या डायग्राम मध्ये तिथं मेटानेफ्रॉस किडनीचं लोकेशन दिले पहा, की मेटानेफ्रॉस किडनी म्हटले पहा. सगळ्या नेफ्रॉन्सनी गोळा केलेली वेस्ट आणायची आणि नंतर ती काय करायची, ब्लॅडर मध्ये साठवायची. हे ब्लॅडर आहे. आणि या ब्लॅडर मधून नंतर ते साठवलेलं युरिन जे आहे ते नंतर काय करायचं, त्या ब्लॅडर मध्ये येणार आणि ब्लॅडर मधून ते युरेथ्रा मधून नंतर ते काय होणार, वेस्ट मटेरियल बाजूला टाकणार. अशा पद्धतीचं लोकेशन. म्हणजे मेटानेफ्रॉस किडनीचं लक्षात आलं की स्ट्रक्चर मेसोनेफ्रॉस कसं जरा ठेवायचं सांगतो तुम्हाला. बघा, मेटानेफ्रॉसचा प्लॅन समजून घ्या. म्हणजे हे किडनीचे फायनल स्टेजचे डेव्हलपमेंट आहे. आणि हे किडनीचं लोकेशन जे आहे ते कसं आहे, तुम्हाला युरिनरी ब्लॅडर मध्ये युरिन साठवून ठेवण्याची क्षमता ठेवलेली आहे. हाऊ नेचर इज डेव्हलप्ड एक्सटर्नल सिस्टीम इन द हायर वर्टिब्रेट्स. सो दॅट इज द बेसिक प्लॅन ऑफ द मेटानेफ्रॉस किडनी. निसर्गाने तयार करत असताना हायर वर्टिब्रेट्स मध्ये किडनीचं लोकेशन निर्माण करत असताना बिन शेपडे किडनी निर्माण केली. युरिनरी ब्लॅडर मध्ये युरिन साठवण्याची क्षमता ठेवली आणि युरिनरी ब्लॅडर मधून नंतर ते युरिन टेम्पररी बाहेर टाकण्याची क्रिया ठेवली. बघा, काही रेप्टाइल्स मध्ये आणि काही एम्फिबियन्स अॅनिमल्स मध्ये तसं नाहीये. पाल बघितले असेल, एम्फिबियन्स अॅनिमल्स बघितले असेल, फ्रॉग बघितलं असेल तुम्ही, म्हणजे जी वेस्ट तयार होईल ती डायरेक्ट डक्टच्या माध्यमातून, इथं जी कर्सरच्या माध्यमातून डक्ट आहे ही डक्ट क्लोएकामध्ये ओपन होते, ब्लॅडर मध्ये ओपन होत नाही, डायरेक्ट क्लोएकामध्ये ओपन होते. आणि क्लोएकामध्ये ओपन होत असल्यामुळं ते वेस्ट जे आहे ते फ्रिक्वेंट पिरियडिक इलिमिनेट केलं जातं.
म्हणजे तिथं आली वेस्ट की लगेच टाकून द्यायची, आली वेस्ट की लगेच क्लोएका मधून टाकून द्यायची, अशा पद्धतीचं मेकॅनिझम आहे. काही एनिमल्स मध्ये देर आर सम एनिमल्स विच टेम्पररी स्टोअर युरिनरी मटेरियल इन द क्लोएका. काही एनिमल्स मध्ये असं मेकॅनिझम आहे की ज्यांच्यामध्ये मेसोनेफ्रॉस किडनी आहे, त्यांच्यामध्ये ब्लॅडर नाही. इन दोज एनिमल दॅट वेस्ट मटेरियल इज टेम्पररली स्टोअर्ड इनसाइड द क्लोएका अँड अलॉंग विथ द फिकल मॅटर. म्हणजे एलिमेंटरी मध्ये असणारं डायजेस्टेड अनवेस्ट मटेरियल आहे, अनडायजेस्टेड मटेरियल आहे, त्याच्याबरोबर ती वेस्ट काय करायची, टाकून द्यायची. अशा पद्धतीचं हे मेकॅनिझम आहे, त्याला म्हणायचं मेसोनेफ्रॉस किडनी. आणि हा शेवटचा प्लॅन तुमच्या नजरेसमोर ठेवला तो मेटानेफ्रॉस किडनीचा पहा. हा, की ज्याच्यावरून आपण डिफरन्शिएट करतोय. किडनीचं लोकेशन इथं असणार, बिन शेप्ड किडनी, मेनी नेफ्रॉन्स असणार, आणि सगळ्यांची डक्ट एकच होते. त्याचं कन्व्हर्शन युरेटर मध्ये होतं, आणि हे युरेटर कुठे ओपन होतं, याला युरेटर म्हणायचं. दॅट कॅरी युरिन इन टू दी युरिनरी ब्लॅडर. ते काय करतं, युरिनरी ब्लॅडर मध्ये हे साठवून ठेवतं, इथे युरिनरी ब्लॅडर. म्हणजे राईट साइडच्या किडनीचं एक युरेटर असणार, लेफ्ट साइडच्या किडनीचं एक युरेटर असणार. दे कलेक्ट वेस्ट मटेरियल फ्रॉम द नेफ्रॉन्स अँड टेम्पररली स्टोर्ड इनसाइड द युरिनरी ब्लॅडर. आता युरिनरी ब्लॅडरची व्याख्या कशी केली जाते? इट इज अ बॅग लाईक स्ट्रक्चर, इट इज अ सॅक लाईक स्ट्रक्चर. बघा, इट इज बॅग लाईक स्ट्रक्चर और सॅक लाईक स्ट्रक्चर इंटरनली मेड अप ऑफ स्मूथ मसल्स. आतमध्ये त्याच्या स्मूथ मसल्स आहेत, आणि स्मूथ मसल्स असल्यामुळे कसं आहे, फुग्यासारखं स्ट्रक्चर आहे. हा समजा ब्लॅडर आहे, जसं युरिन भरलं जाईल तसं तसं ब्लॅडरची साईज वाढत जाते. म्हणजे त्या मसलची टोनिसिटी, टोन वाढत जातो, कपॅसिटी वाढत जाते, आणि जसं जसं युरिन भरलं जाईल तसं ते ब्लॅडरची साईज वाढते. युरिन एकदा फिलअप झालं की नंतर स्टिम्युलस तिथून ब्रेनला दिला जातो की ही बॅग फुल भरलेली आहे, आता युरिनेट करा, इलिमिनेट करा. The process by which elimination of the urine takes place thrown outside the body, that is called as micturition. बघा, micturition, it is a small process. A small process आहे पहा, because it occurs in between ureter and urethra. इथे युरेटर आहे, आणि या युरेटर पासून खाली कर्सर जो मी नेतोय तशी पुढे युरेथ्रा असते. म्हणजे काय, लघवीची पाईप आपण म्हणूया, युरिनरी ट्यूब म्हणूया. आलं लक्षामध्ये? युरेथ्रा दॅट इलिमिनेट वेस्ट मटेरियल आउटसाइड दी बॉडी इन द एन्व्हायरमेंट. जिथून ती बॉडीच्या बाहेर टाकली जाते, तो युरेथ्रल ओपनिंग आपण म्हणतो. आता मी तुम्हाला पाठीमागच्या लेक्चरला पण एक गंमत पण सांगितलं. लहान मुलं अंथरुणामध्ये बेडमध्ये सुसू करतात, त्याचं कारण काय, इथं जे स्पिंक्टर मसल्स असतात, युरिनरी ब्लॅडर आणि युरेथ्रामध्ये जे कम्युनिकेशन आहे ते नसतं व्यवस्थित डेव्हलप व्हायला. जोपर्यंत न्यूरोमस्क्युलर कॉर्डिनेशन होत नाही, न्यूरोमस्क्युलर म्हणतोय मी, म्हणजे मेंदूला संवेदना होते की लघवीला आलंय, पण मेंदू पासून ती ऑर्डर त्या ऑर्गनला दिल्यानंतर युरिनेट करायला पाहिजे, पण तसं होत नाही. अलग लक्षामध्ये तसं होत नाही, आणि मग काय होतं, अनसर्टन युरिनेशन होतं, ऑटोमॅटिक युरिनेशन. लहान मुलं तुम्ही बघत असाल पहा, काय होतात, युरिनेट करतात. पण तुम्ही एक आणखीन एक प्रॅक्टिकल बुक करा, प्रॅक्टिकल घरामध्ये करा. लहान मुल जर लघवी करत असेल तर त्याला डिस्टर्ब करायचं, त्याचं युरिनेशन थांबतं, लघवी करायचं बाळ थांबतं. का? नर्वस सिस्टीम तुमच्या ऍक्टिव्हिटीकडे डायव्हर्ट झालेली असते, आणि नर्वस सिस्टीमचं युरिनेशनचं काम स्टॉप करते आणि तुमच्या ऍक्टिव्हिटी डायव्हर्ट करते. युरिनेशन, ते युरिन करायचं थांबतं, आणि परत नंतर कालांतरानं तुम्ही थुतून बाजूला गेला की परत युरिन करून टाकता. तर हे मिक्चुरेशन, दॅट इज द प्रोसेस, दॅट इज द इन्स्टिंक्ट बिहेवियर प्रोसेस. ही इन्स्टिंक्ट बिहेवियर प्रोसेस मध्ये येत नाही, ऍक्वायर्ड बिहेवियर प्रोसेस मध्ये येतं. ऍक्वायर्ड बिहेवियर प्रोसेस मध्ये येतं. म्हणून जसं जसं मूल मोठं होतं तसं अंथरुणा सुसू करायचं थांबतं, आणि नंतर काय करतं, ते युरिनवरती कंट्रोल. यासाठी हे मिक्चुरेशनची प्रोसेस ही मेटानेफ्रॉस किडनी मध्ये चांगली डेव्हलप झाली आहे. आलं लक्षामध्ये? मेटानेफ्रॉस किडनी म्हणजे लक्षात ठेवायचं, किडनी, युरेटर, युरिनरी ब्लॅडर, युरेथ्रा. मिसोनेफ्रॉस किडनी म्हणजे लक्षात ठेवायचं, किडनी, युरेटर, क्लोएका. बघा, मिसोनेफ्रॉस म्हणजे काय, किडनी, युरेटर आणि क्लोएका. आणि प्रोनेफ्रॉस मध्ये इलॉंगेटेड आहे, हा, फिशेस आणि काय एम्फिबियन्स एनिमल्स मध्ये. त्याच्यासाठी एकच डक्ट आहे, युरिन आणि सगळं कंटेंट, रिप्रोडक्टिव्ह कंटेंट, सिमेन वगैरे एकाच ट्यूब मधून पास होतात. तुम्ही फ्रॉग मध्ये बघितलं असेल पहा, त्याला बिडर्स कणाव असं म्हणतात, बिडर्स कणाव. लांबट असल्यामुळे किडनी तशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे. तर हे 3 पार्ट लक्षात ठेवा, प्रोनेफ्रॉस, मिसोनेफ्रॉस आणि मेटानेफ्रॉस. तर हे बारकाईने अभ्यास करायचा. या टॉपिक मध्ये तुम्हाला फक्त एक शॉर्टकट मिळणार, फुल क्वेश्चन कधी विचारला जात नाही. बऱ्याच वेळा मिसोनेफ्रॉस आणि मेटानेफ्रॉस किडनीवरती प्रश्न असतो, तर लक्षात ठेवा.
क्वचित कधीतरी अर्चने प्रॉसवर विचारतात. बारकाईने अभ्यास करायचा, बारकावे सगळे लक्षात ठेवायचे, काय अडचण आहे तर मला विचारायचं. आपला वेळ संपत आलेला आहे. हे फक्त डायग्रामॅटिक दाखवायचं होतं. पाठीमागच्या लेक्चरला मी तुम्हाला फक्त काय दाखवलं होतं, ऍझम्प्टेड मेथड सांगितलं होतं. तर हे बारकाईने नोट्स वाचताना तुमच्या लक्षामध्ये येईल. ठीक आहे, काय शंका असेल तर विचारा. आपला 1 मिनिट राहिलेला आहे. ओंकार, काय शंका आहे का? प्रणाली, पूजा, काय शंका आहे का बघा. नाही सर. हा, आपल्याला आता काय करायचं, पुन्हा जेव्हा तुम्ही याल का हे वाचून या. हा, जेव्हा वाचून या, काय शंका असेल तर आपण विचारू. आता ऑफलाईन सुरू झालंय आपलं. हा, ठीक आहे. काय अडचण हा. असेल तर आता मॅडम लेक्चर घेतील परत तुमचं. आता इथून पुढे दररोज एक एक लेक्चर घेऊन फटाफट सिलेबस संपवणार. हा, आम्ही दोघे पण. आणि जेव्हा त्या मॅडम आता तुम्ही राहायला जेव्हा हॉस्टेल ऑफलाईन लेक्चर मध्ये मॅडम पण येतील तेव्हा काटकर मॅडमचा पहिल्यांदा बायोस्टॅटिस्टिक संपून घ्या. सगळं बायोस्टॅटिक बारकाईने समजून घ्या. आणि त्याच्यामध्ये 50 पैकी 50 मार्क मिळतात. ठीक आहे, थांबूया आपण. हा, काय शंका असेल तर विचारा. थांबूया आपण.